निळोपंत, आपलं हेर खातं आणि हुल स्वरांना सक्त ताकीद द्या. स्वराज्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली तर संबंधितांना कळवणं बंधनकारक असेल. कुणाचा घोडा कोणत्या दिशेनं जातो याच्याही नोंदी ठेवाव्यात. जी महाराज. राजन, पत्र आलंय. पत्र कुठून आलं? नार्वे, गोव्याहून. कुणाचं पत्र? श्री सप्तकोटीश्वर देवस्थानाच्या पुजाऱ्यांचं पत्र आहे. येणाऱ्या गोकुळाष्टमीस त्यांनी आपल्याला बोलवलंय. उत्तम. एवढ्या आठवणीनं निमंत्रण पाठवतात. खंडोजी, जिराजे. श्री सप्तकोटीश्वर देवस्थानाला तातडीनं मदत करा. मुबलक अन्नधान्य, तांदूळ आणि भंडाऱ्याचा सगळा खर्च सरकारी तिजोरीतून द्या. हे अन्नदान आमच्या मातोश्री पुतळाबाई साहेबांच्या नावानं देण्यात येईल. आणि त्याचबरोबर दिव्यांची रोषणाई, आरास, सजावट, मशाली, दिवट्या, बुधल्या, तेल याचा खर्च मातोश्री सोयराबाईंच्या नावानं देण्यात यावा. राजे, आपण विसरला नाही. एवढ्या धामधुमीच्या काळातही. पेशवे, अहो, आई ही विसरण्यासाठी नसते, ती विसरता येत नाही. आणखी एक, देवस्थानाच्या लिखाई, पढाई, कलमशाहीचा खर्च चिटणीस बाळाजी पंतांच्या नावे देण्यात यावा. महाराज, महाराज, पोर्तुगीजांची अरेरावी लयच वाढली. काय झालं बहिर्जी काका? थोरल्या महाराजांबरोबर केलेला करार त्यांनी मोडला. 7 वर्ष सुद्धा करार पाळता आला नाही त्यांना. होय महाराज, आणि अत्यंत उर्मटपणाची भाषा सुरू आहे. त्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेश बळकवायला सुरुवात केली. सिकंदर आदिलशहाने त्यांना पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपणाशी सख्य करावं, मोगलांना मदत करू नये. ते पत्र विजराईनं फाडून फेकून टाकलं. याचा अर्थ आता आपल्याला गोव्याला जावंच लागेल. बहिर्जी काका, गोव्याला तर जावंच लागेल. साक्षात श्री सप्तकोटीश्वर देवाचं निमंत्रण आलंय. जत्रेला या म्हणून, गुलाल उथळायला. शहनशाह को राणा जी का प्रणाम। कुछ नई बात हो तो कहिए राणा जी। नई बात तो ये शहनशाह कि आप थोड़े बेचैन और बेकरार नजर आ रहे हैं। हम क्या कहें क्या करें कुछ समझ में नहीं आता राणा जी। शंभू राजा की फितरत, उनकी सोच हम समझ नहीं पाते। शंभू राजे की सोच तो सिर्फ 2 ही जन जानते हैं, शंभू राजे का दिल और आई भवानी। लेकिन राणा जी हम ये तो जानते हैं ना कि हमारे साथ क्या हो रहा है। शहनशाह? हाँ राणा जी, शंभू राजा ने हमें यहाँ गोवा के पास डिचोली में रुकाया, उनके बारूद का कारखाना संभालने के लिए, और हमें तो आपको दिल्ली ले जाने का हुक्म दिया है। वही तो राणा जी, हमें ऐसे लगता है जैसे पूरी दुनिया हमारा इस्तेमाल कर रही है, मानो कि हम कोई खिलौना है। नहीं शहनशाह, शंभू राजे ना तो ऐसा सोचते हैं ना ही ऐसा करेंगे। जरा सोचिए, आपकी तरफदारी करने के लिए उन्होंने आलमगीर औरंगजेब से दुश्मनी भी बोल ली है। वो तो सिर्फ आपकी हिफाजत चाहते हैं। वो तो हम जानते हैं राणा जी, लेकिन आपका एक खुद का जहाज हो, इसलिए जहाज बनाने वाले कारागिर भी भेज दिए हैं उन्होंने, ढाल तलवारें लेकर। मतलब ये राणा जी कि वो जहाज बनाने वाले कारीगर नहीं, मावले हैं। मावड़े? हाँ राणा जी, हमारे समझ में नहीं आ रहा है कि ये शहनशाह, लगता है बहुत जल्दी समुंदर में एक बड़ा तूफान आने वाला है। तूफान? काय ठरवलं आहे? राणी साहेब, आम्ही काय ठरवलं? तो देवांचा देव सप्तकोटीश्वरच आम्हाला बोलावतो आहे, ये म्हणतोय.
म्हणजे जाणार तर? जाणार तर नक्कीच. आणि तसंही दरवर्षी गोकुळ अष्टमीला आम्ही जातोच. आणि येसू ही परंपरा आमच्या आबासाहेबांनी सुरू केली. आबासाहेबांनी? आम्हाला नव्हतं ठाऊक हे. येसू त्याची एक मोठी कहाणी आहे. श्री सप्तकोटीश्वर हे कोकणातल्या 6 दैवतांपैकी एक मानाचं दैवत. मूळ कदंब राजांचं हे कुलदैवत. पण फिरंग्यांनी सप्तकोटीश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि मंदिरातलं पवित्र, लोकांना प्राणाहून प्रिय असणारं शिवलिंग तिथून काढून त्यांच्या अखत्यारीतल्या विहिरीच्या रहाटाखाली नेऊन बसवलं आणि त्यावर पाय देऊन ते पाणी काढू लागले. राजे, केवढी ही विटंबना हो. पण भातग्रामच्या देसाईंनी ते शिवलिंग तिथून काढलं आणि नारव्याला नेलं आणि तिथं त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. मंदिर फार मोठं नव्हतं, पण पुढे आबासाहेबांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि दरवर्षी यात्रा भरवण्यासाठी सरकारातून निधी सुद्धा दिला. तिथल्या पंचगंगेतलं स्नान फार पवित्र आणि पुण्यशील समजलं जातं. तुम्ही स्नान करणार? लगेच नाही. या निमित्तानं फिरंग्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार. त्या फिरंग्यांना आणि गोव्याच्या विसराईला धडा शिकवल्यानंतर आणि गोवा ताब्यात घेतल्यानंतर स्नान करणार. म्हणजे विचार स्वराज्य हिताचाच आहे. कान्होजी काका काय करून बसलाय? ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्या? अहो, कुणी सांगितलं होतं तुम्हाला या नसत्या उठाठेवी करायला? मी काय माझ्या एकट्यासाठी गेलो होतो का? मग काय आमच्यासाठी केलता? वय अहो, जाण्या अगोदर एकदा माझ्या कानावर घालायचं तरी. रोज गोष्टी कानावर घालत होतोच की आम्ही. रोजचं गुराळ तर सुरूच होत. अहो, आपण रोज काकवीची कासंडी तोंडाला लावून पित होतो ना व. ते तुम्ही, आम्ही नव. आता असं बोलून आम्हाला तोंड कशी पाडू नका गणोजीराव. अहो, आम्ही तुम्हाला राज बनवतोय आणि तुम्ही राज. अहो, राज तर आम्ही जन्मापासून आहोत. तुम्ही आता राजाचा रंग करू नका आम्हाला. काय बोलताय हे? तुम्ही जसं बोलायला लागल्यावर मग आम्ही करायच तरी काय? काय म्हणजे? अहो, तुम्ही लोकांनी भेटताय काय? परस्पर निघून काय जाताय? रळी मेंढी लागली लांडग्याच्या माग. अहो, ज्याला लांडगा समजताय तो तर भगवंता समान आहे. समोर जाऊन उभा राहिलो, हात जोडून वर मागण्या अगोदर तथाच तू म्हणाला त्यो. म्हणजे वतन द्यायचा शब्द दिलाय त्यानं, बादशहानं. आणि ही थैली बघा, मोहरांना भरून थैली दिली आहे शकून म्हणून. अहो, बघा तरी किती जड आहे ते. हो, हे बादशाचं धन शिरक्यांच्या घरात नको. गणोजीराव, कान्होजी काका, आम्हाला वतन पाहिजे. आम्ही ते घेणार, पण चोराकडनं घेणार नाही, स्वराज्याच्या राजाकडनं घेणार. आम्ही ते मायेनं घेऊ, हट्टानं घेऊ, भांडून घेऊ, कसं बी घेऊ, तर आम्ही आमच्या राजाकडनं घेऊ. पण माझ्या हातावरच्या रेषा काही वेगळेच कुजबुजतात. होय, मग ती कुजबूज थांबवा आता आणि मूठबी झाकली ठेवा. आणि कान्होजी काका, तुम्ही पण झाकलेलेच राहा आता. का? का? छत्रपतींच्या स्वराज्यात ही असली मनमानी चालत नाही काका. पुढं काय करायचं ते आम्ही बघतो. पण कान्होजी काका, तुम्ही चुकलासा. अबूजान, ये टोपी आधी ही बुनकर छोड़ दी आपने? रख दो.
क्या हुआ अबूजान? लगता है आजकल हमारे हाथों से ठीक से बुनवाई नहीं हो रही। क्या मतलब? शायद सारे के सारे धागे कच्चे हो गए। किस बात की फिक्र आपको खाए जा रही है अबूजान? शहजादी, काफिरों का बर्ताव देख रही, किस तरह से ये लोग अपने रंग बदलते हैं। संभा की बात कर रहे हैं आप? नाम मत लेना उस काफिर का हमारे सामने शहजादी। उसके सरदार हमसे मिलने आए थे। क्या नहीं दिया हमने उन्हें? हाँ, मान, अकराम, दौलत, सोने की अशरफियां, मोहरे, सब कुछ। वो वतन चाहते थे। हमने ये भी कहा कि एक बार जंग जीत जाएंगे, वतन दे देंगे, उन्हें जागीरदार बना देंगे। बहुत खुश हो गए। क्या हुआ? लौटने के बाद बेमुर्रवत पलट के नहीं देखा उन्होंने। कोई नहीं आया वापस। तो जाने दीजिए उन्हें। अबूजान, आप अपनी सेहत का ख्याल रखें। एक भी खबर ऐसी नहीं है जिससे हम खुश हो। वहां पर रामसेन लड़ रहा है, सब्बा कर्नाटक जीत रहा है। एक भी सरदार हमारे लिए खुशखबरी नहीं लाया है। जहां देखो नुकसान नुकसान नुकसान। अरे एक भी जीत की खबर हमें सुनने को। अबूजान, संभालिए अपने आप को। वजीर आला, अबूजान, वजीर आला पानी ले आइए। हकीम को बुलाओ। नहीं नहीं, कोई हकीम नहीं चाहिए हमें, कोई नहीं चाहिए हमें। पुढच्या तयारीला लागा। मातोश्री, राजे, सुखी भव, आयुष्यमान भव। मातोश्री, येतो आम्ही. तुम्ही सतत धावपळीत असता राजे. किंबर आमच्यापाशी बसत नाहीत, बोलत नाहीत. सततच्या मोहिमा, सततची धामधूम. तुम्ही असे मोहिमेवर निघून जाता आणि आमचा जीव टांगणीला लागतो. मातोश्री, असं काळजी करून कसं चालेल? आता आमचं प्राक्तनच शत्रूशी बांधलं. पण म्हणूनच थोडा आरामही करावा. आता थोडी फुरसत मिळालीये तर निघालात गोव्याला. मातोश्री, गोव्याला तर जायलाच पाहिजे. श्री सप्तकोटीश्वराचा उत्सव आहे, गोकुळ अष्टमीचा. आम्ही तुम्हाला जाऊ नका असं म्हटलं तर तुम्ही आमचं ऐकणार नाही हे ठाऊक आहे आम्हाला. पण जाताना श्री सप्तकोटेश्वरासाठी दागिने बनवलेत आणि पूजेच्या वस्तू नव्यानं बनवल्यात, तेवढ्या घेऊन जा. हे दिवे, समया, हे सगळं त्यातलंच. सोन्याचा पंचफणीचा नागही तयार करायला सांगितलंय, तेवढा घेऊन जा. केव्हापर्यंत तयार होईल हा पंचफणीचा नाग? 2 दिवस लागतील. आजच काम सुरू केलंय. 2 दिवस? मातोश्री, मग तो नाग फुरसतीनं तयार होऊ द्या. कारागिरांच्या मागे घाई नको. तयार झाला की द्या पाठवून. आम्ही तोपर्यंत पुढे निघतो. अहो, पण घेऊन गेला असता तर स्वतःच्या हातानं अर्पण केला असता तुम्ही. आम्ही अर्पण करू मातोश्री, पण तोपर्यंत उशीर होईल. म्हणजे सप्तकोटीश्वराचा उत्सव सुरू होऊन जाईल आणि यात्रेच्या पहिल्या दिवशी आम्ही नसू तर लोकांचा हिरमोड होईल. राजे, मातोश्री, आपल्या पवित्र चरणांचं दर्शन आम्ही घेतलं. आमचा सप्तकोटीश्वर इथंच आहे हे आम्हीही जाणतो. पण जावं तर लागेलच. राजे, मातोश्री, देवदर्शन हे फक्त निमित्त आहे. तिथल्या लोकांचं दर्शन, जनता जनार्दनाचं दर्शन महत्वाचं. तुम्ही तुमच्या आबासाहेबांच्या वर बोलायला ऐकणार नाहीत, शब्दात सापडणार नाहीत आणि मनातला हेतू कळू देणार नाहीत. जा, लवकर या. जहांपना, सलाम कबूल करो। बात क्या वजीर आला? गोवा से खलीता आया है। अच्छा, क्या लिखा है? जहांपना, वॉइसरॉय ने आपकी दोस्ती कबूल की है और उन्होंने आपका शुक्रिया भी अदा किया है, इसलिए कि आप उनके कितने भले की सोचते हो। माशाअल्लाह। और एक खबर जहांपना,
हमारे शाह आलम की फौज जल्द ही कोकण में उतरेगी। वाह, बहुत खूब। हमारी 1 लाख की फौज देखकर संभा गोवा जाएगा या घाट माथे पर जंग खेलने आएगा? वजीर आला, आपको क्या लगता है? शायद घाट माथे पर ही आएगा। अगर संभा घाट माथे पर गया तो फिरंगी पौंडा किला हथिया सकते हैं। इससे पहले कि संभा इसके बारे में सोचे, हमें फिरंगियों को यह सुझाव देना चाहिए कि उन्हें फौरन पौंडा किले पर हमला करना चाहिए। यह बहुत जरूरी है और इसी वक्त होना चाहिए। जी। और अगर वो घाट माथे पर नहीं गया तो? हमें भी ऐसा ही यकीन है कि संभा बहुत चालाक है, वो घाट माथे पर नहीं जाएगा। और तो और उसने हमारे शहजादे अकबर को डिचोली में रखा हुआ है। अब खेल का रुख कुछ बदलने वाला है। इसका मतलब जानते हैं आप लोग? नहीं जहांपना। इसका मतलब यह है कि संभा इस सारी जंग का मोड़ गोवा की तरफ बदल रहा है। जहांपना, लेकिन हमारे लाख की फौज सह्याद्री पर मंडरा रही है। उससे कुछ फर्क नहीं पड़ता। उनको संभालने के लिए संभाजी हम्बीर राव को भेजेगा। इसका मतलब आप कह रहे हैं कि संभा गोवा जरूर जाएगा? यकीनन जाएगा। और एक खबर जहांपना, संभा सप्तकोटीश्वर मंदिर नार्वे में दर्शन के लिए जा रहा है। संभा बहुत चालाक है। वो सप्तकोटेश्वर मंदिर माथा जरूर टेकने जा रहा है, मगर उसका मकसद कुछ और है। वो दरअसल जंग की तैयारी के लिए जा रहा है। वजीर आला जी। फिरंगियों को आगाह किया जाए कि वो होशियार रहें। जी हुजूर। दादासाहेब, महाराजे दादासाहेब, खरंच निघाला आहात नार्व्याला श्री सप्तकोटेश्वराच्या दर्शनाला? होय राज, गोकुळ अष्टमीला दरवर्षी जातो आम्ही। एवढ्या धामधुमीत सुद्धा जाणार? महाराजे, काही गोष्टी कितीही धामधूम असली तरी कराव्या लागतात, त्यातलीच ही एक। का? स्वराज्याला शत्रूंनी चहू बाजूनी घेरले, तरीही जाणार? असं कोण म्हणाल? राहुजी पंत। महाराजे, लोक तसा प्रचार करतात। महाराजे, आपल्या चारही बाजूनी शत्रू आहे हे खरं, पण हेही तेवढंच खरं की आपण घेरलो गेलो नाही। आपण सिद्धीला ठोकून काढलाय, रामशेष लढतोय। आज 1 वर्ष झालं तरी औरंगजेबाला आपण एक वीतही भुई घेऊ दिली नाही। इंग्रज टोपीकर आपल्याला वचकून आहे। कर्नाटकात चिकदेवरायाला आपण पाणी पाजलं। आता बघू पुढची बारी कोणाची आहे ते। कोणाची असेल? कळेल, लवकरच कळेल। पण त्याआधी श्री सप्तकोटीश्वराचं दर्शन महत्वाचं। फक्त दर्शनासाठीच जाणार आहात? हो, या। जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर पडू तेव्हा तेव्हा गडावर नीट लक्ष देत जा, सतर्क राहा। कधी कधी आपलेच लोक आपले कान भरतात, त्यांना जागेवर ठणकावत जा। लोकांच्या बहकाव्यात येऊ नका। आम्ही तर त्याची काळजी घेऊच, परंतु दादासाहेब, नार्वे पासून फिरंगी पोर्तुगीज हाकेच्या अंतरावर आहे। त्यात तो विजरेही अत्यंत क्रूर आहे। त्यांनी तुमच्यावर अचानक हल्ला केला तर? म्हणजे करू शकतो। राजे, आम्ही देवदर्शनाला जातो आहोत, म्हणजे काही शस्त्र घरी ठेवून जात नाही आहोत। निवडक फौज आहेत सोबत, त्याची चिंता करू नका। म्हणजे आपण तयारीनेच निघाला आहात तर?
राजे तयारीने तर निघावंच लागतं. म्हणजे देवाच्या दारी गुलाल उधळायचाच, पण प्रसंगी शत्रूच्या रक्ताचा सडा शिंपण्याची सुद्धा तयारी ठेवायची असते हमेशा.